सांगली जिल्ह्यातील लाखांवर लाडक्या बहिणी कायमच्या अपात्र ई-केवायसीची मुदत संपली. सांगली राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी एक मोठी आणि धक्कादायक घटना समोर येते. राज्यभरात राबवण्यात आलेल्या ई-केवायसी मोहिमेनंतर जिल्ह्यात तब्बल 1 लाखांवर लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. आता सरकारने ई-केवायसीला कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट केल्यामुळे अपात्र महिलांचे मार्ग बंद झाले आहेत आणि विशेष म्हणजे अपात्र ठरलेल्या महिलांमध्ये काही पुरुष लाभार्थ्यांचा समावेश असल्याची धक्कादायक बाब समोर आली असून लाटलेल्या पैशांची सरकार आता कडक वसुली करणार आहे. अनेक महिलांनी उत्पन्नाचे खोटे दाखले देऊन अर्ज मंजूर करून घेतले होते आणि ही लबाडी पकडण्यासाठी शासनाने थेट आयकर विभाग आणि RTOचा डेटाबेस तपासला. ज्या महिला किंवा त्यांच्या पतीने आयकर भरला आहे तसेच त्यांच्या नावावर ट्रॅक्टर वगळता इतर 4 चाकी वाहने नोंदणीकृत आहेत त्यांचा खोटेपणा यादी पडताळणीमध्ये उघडकीस आलेला आहे. योजनेतील पारदर्शकता आणण्यासाठी बोगस लाभार्थ्यांना चाळणी लावण्यासाठी शासनाने ई-केवायसी सक्तीची केलेली होती आणि ही मोहीम तब्बल 8 ते 10 महिने सातत्यानं सुरू होती. ज्या महिलांनी या कालावधीत आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही किंवा ज्यांचे बँक खाते आधाराशी लिंक नव्हते त्यांना या योजनेतून आता कायमचे वगळण्यात आलेलं आहे. योजनेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांची अचूक यादी तयार करण्यात आलेली आहे आणि यामध्ये प्रामुख्यानं कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असणे, घरात 4 चाकी वाहन असणे, शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत असणे, एकाच कुटुंबातून एकापेक्षा जास्त महिलांनी लाभ घेणे, ई-केवायसी न करणे या निकषावर महिलांना अपात्र ठरवलं गेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.